नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, ज्याचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ॲट युनियन लेवल, की ज्यामध्ये आपण युनियन लेवलवरती किंवा केंद्र पातळीवरती कशा प्रकारे शासन चालतं किंवा कोणकोणते संस्था केंद्रीय पातळीवरती सतत कार्यरत असतात त्याच्याबद्दलची आपण माहिती घेतोय. आणि आपण आतापर्यंत अनेक आयोग त्यामध्ये पाहिलेले आहेत किंवा अनेक संस्था आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जिथे केंद्र शासनामध्ये किंवा केंद्र शासनाला मदत करण्यासाठी कोणकोणते अनेक आयोग प्रस्थापित केले गेलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. आणि आज जो टॉपिक आपण चर्चेला घेणार आहोत, जो मुद्दा आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे कन्सेप्ट अँड रोल ऑफ सिव्हिल सोसायटी आणि त्यासोबतच रेग्युलेटरी कमिशन्स, हे दोन मुद्दे आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये सिव्हिल सोसायटी म्हणजे काय, त्याचा रोल काय असतो, त्याची भूमिका कशा प्रकारे पार पाडली जाते, त्यासोबतच जे रेग्युलेटरी कमिशन्स आहेत, ज्याला आपण नियामक आयोग असं म्हणतो, तर हे नियामक आयोग कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडत असतात याच्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये घेणार आहोत. आणि त्यातला जर आपण चॅप्टर पाहण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की आपण चॅप्टर 11 आणि 12 म्हणजेच जो 11वा आणि 12वा चॅप्टर आहे तो आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. आणि जो ब्लॉक आहे तो आपल्याला माहितीच आहे, ब्लॉक नंबर 5 and 6. तर याची आपण माहिती आज घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात या दोन मुद्द्यांवरती की नागरी समाज म्हणजे काय आणि ती संकल्पना नेमकी कशी उदयास आली आणि या नागरी समाजाची समाजामधील भूमिका कशा प्रकारे राहिलेली आहे किंवा कशा प्रकारे बदलत गेलेली आहे. तर हे नागरी समाज म्हणजे काय असतं किंवा त्याची भूमिका कशा प्रकारे बदलत असते हे आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर नियामक आयोग म्हणजे काय, ज्याला आपण रेग्युलेटरी कमिशन असं म्हणतो, हे नियामक आयोग म्हणजे काय असतं किंवा कशा प्रकारे हे नियामक आयोग कार्य करत असतात याच्याबद्दलची ती एक माहिती असेल. तर एकंदरीत ही सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण चर्चेला घेऊयात, तो म्हणजे नागरी समाजाची संकल्पना आणि भूमिका. की नागरी समाज म्हणजे काय. जेव्हा आपण नागरी समाजाची संकल्पना पाहतो त्यावेळेस एक असा समाज आपल्या डोळ्यासमोर येतो की जो जागरूक असेल, ज्यांना आपल्या हक्कांची माहिती असेल, जाणीव असेल, त्यासोबतच आपली जी कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची देखील माहिती असेल. आणि ही नागरी समाजाची जी संकल्पना आहे ही एका अर्थाने आपण म्हणू शकतो की समाजाला कशा प्रकारे योग्य मार्गाने घेऊन जाता येईल त्यासाठी प्रयत्नशील असतात. आपण अनेकदा पाहतो की सरकार निर्णय घेत असते किंवा कायदे बनवत असते, त्यातले बहुतांश चांगले कायदे असतात, किंबहुना काही लोकांच्या हिताच्या विरुद्ध देखील जाणारे कायदे पाहायला मिळतात. तर अशा अवस्थेमध्ये एक समाज म्हणून आपण काय भूमिका घ्यावी याचं विचार मंथन इथे या नागरी समाजामध्ये होताना पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही समाजावरती, कोणत्याही घटकावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये यासाठी देखील हा नागरी समाज कार्यरत असतो. किंवा जसं आपण आपल्या देशाचा जर विचार केला, भारत, तर भारतामध्ये
अनेक संस्था हे कार्यरत असतात आणि या संस्था कार्य करत असताना यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची दखल घ्यावी लागते. जे संस्था काम करत असतात त्या संस्थांमध्ये काही नियम व अटी लागू असतात आणि त्या नियमानुसार प्रत्येक संस्थेला कार्य करावं लागतं. तर सांगण्याचा मुद्दा असा की सरकारमध्ये अनेक लोक कार्य करत असतात आणि कार्य करत असताना त्यामध्ये या गोष्टीची शक्यता आपण नकारू शकत नाही की कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. आपण अनेकदा पाहतो की ज्या प्रकारची आपली सरकारची रचना ठरलेली असते त्यानुसार तिथल्या सत्तेचा वापर कशा प्रकारे होईल यावर देखील विचारमंथन होताना पाहायला मिळतं. आता आपण जर उदाहरण घ्यायचं झालं राजेशाहीचं, ज्याला आपण मोनार्की असं म्हणतो, जर आपण उदाहरण घेतलं हुकुमशाही सरकारचा, ज्याला आपण टोटॅलिटेरियन किंवा डिक्टेटरशिप असं देखील म्हणतो, तर यामध्ये एक बाब निदर्शनास येते की इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना पाहायला मिळतं. कारण शेवटी सरकारमधील जे लोक आहेत त्यांच्यावरती कोणाचंही नियंत्रण फार जास्त नसतं आणि त्यामुळे ते लोकांना उत्तरदायी देखील नसतात आणि उत्तरदायी नसल्यामुळे भ्रष्टाचार करण्यासाठी पूर्ण मोकळीक मिळते असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या विरुद्ध लोकशाही सरकार असतं आणि लोकशाही सरकारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना पाहायला मिळतो. तिकडे हुकुमशाही सरकारमध्ये तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावरती कोणाचं नियंत्रण नसतं, परंतु लोकशाही सरकारमध्ये अनेक संस्थांचा नियंत्रण असतो, पण तरी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसणे. आणि असं म्हटलं जातं की पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. सत्ता ही भ्रष्ट बनवते आणि अमर्याद सत्ता ही अमर्याद भ्रष्टाचारी व्यक्ती निर्माण करते. तर त्यामुळे अशा व्यवस्थेवरती, अशा लोकांच्या वरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी या गोष्टींची गरज पडते की जिथे एक नागरी समाज म्हणून आपण कशा प्रकारे आपलं योगदान समाजाच्या विकासामध्ये लावू शकतो किंवा कशा प्रकारचं योगदान आपण समाजाच्या विकासामध्ये देऊ शकतो याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सरकारी संस्थांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस अपेक्षित हेच असतं की हे सर्व सरकारी संस्था हे उत्तरदायी असणं क्रमप्राप्त आहे. आपण पाहतो अनेक सरकारी संस्था असतात. उदाहरणासाठी जर घ्यायचं झालं तर संसद आहे, त्यासोबतच आपलं कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे किंवा बँकिंग सिस्टम मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. असे अनेक संस्था आहेत की जे लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी कार्यरत असतात. परंतु जर या संस्थांच्या वरती कोणाचंही नियंत्रण नसेल तर भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण जो व्यक्ती सरकारमध्ये असतो तो व्यक्ती भ्रष्ट होण्याचे चान्सेस किंवा शक्यता देखील खूप जास्त असते आणि त्यामुळे अशा लोकांच्या वरती नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातूनच जी भूमिका पुढे आली ती म्हणजे नागरी समाजाची संकल्पना, की एक असा समाज निर्माण करायचा की जो या सर्व संस्थांच्या वरती एक प्रकारचा दबाव निर्माण करू शकेल
की जर कुठे काही चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा कोणत्याही ठिकाणी काही अन्याय होत असेल तर त्या चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध लढण्याची क्षमता या नागरिक समाजामध्ये निर्माण व्हावी लागते. आणि जेव्हा अशा प्रकारचा समाज निर्माण होईल त्यावेळेसच तो देश खऱ्या अर्थाने विकसित मानला जाऊ शकतो. आपण किंबहुना फक्त वाढीवर किंवा आर्थिक वाढीवर लक्ष दिलं तर कदाचित समाज कधी विकसित होणार नाही. परंतु जर आपण लोकांच्या विकासावरती लक्ष दिलं तर मग मात्र कोणताही समाज प्रगत होऊ शकतो किंवा विकसित होऊ शकतो. आणि ते करायचं असेल तर एक मजबूत आणि बळकट असा नागरिक समाज अपेक्षित असतो की जो सरकारच्या अनेक एजन्सींवरती, सरकारच्या अनेक संस्थांच्या वरती नियंत्रण ठेवू शकेल आणि कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही, कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हे यामध्ये असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मग ही जी नागरिक समाजाची संकल्पना आहे ही पुढे येते. याला आपण सोप्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. मुळात आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर नागरिक समाजाची कोणतीही एक व्याख्या नाही. अनेक जे विचारवंत आहेत किंवा अनेक जे लेखक आहेत त्यांच्यामध्ये एकमत या व्याख्येवरती होताना दिसत नाही की नागरिक समाज म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. त्याचे अनेक अर्थ आहेत आणि ते काही प्रमाणात योग्य देखील आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की योग वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या विचारवंतांसाठी नागरिक समाजाची ही जी संकल्पना ही वेगवेगळी असू शकते. नागरिक समाज हा खासगी गोष्टींपेक्षा सार्वजनिक गोष्टींशी संबंधित असतो. नागरिक समाज जो ज्या ठिकाणी लक्ष देतो तो म्हणजे सार्वजनिक भाग. खासगी जीवनामध्ये नागरिक समाज कधी हस्तक्षेप करत नाही. परंतु जेव्हा एक सामाजिक जीवन येतं, जेव्हा एक सार्वजनिक गोष्ट समोर येते त्यावेळेस मात्र नागरिक समाज आपली भूमिका बजावताना दिसतो. जेव्हा आपण नागरिक समाजाबद्दल बोलतो त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रत्येक नागरिक समाज हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे राज्याशी निगडीत असतो, राज्याशी संबंधित असतो. परंतु औपचारिक सत्ता मिळवण्याचे ध्येय मात्र ठेवत नाही. म्हणजे हा जो नागरिक समाज लोकांच्या हितासाठी पुढे आलेला असतो याचा ध्येय नफा कमवणे किंवा सत्तेमध्ये स्थान मिळवणे हे नसतं. तर जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत किंवा जे अधिकारी आहेत यांच्यावरती एक प्रकारचं नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कार्य इथे नागरिक समाजामार्फत केलं जातं. त्यामध्ये एक विचारवंत म्हणजे एक जे ऑथर आहेत, लेखक आहेत, मायकेल ब्रॅटन यांच्यामध्ये नागरिक समाज म्हणजे सामुदायिक सहकार्य करणे, स्वयंसेवी संघटनेची रचना आणि सार्वजनिक संवादाचे जाळे याद्वारे वैशिष्ट्यीकृत कुटुंब आणि राज्य यांच्यातील सामाजिक संवाद होय. जेव्हा आपण एखाद्या नागरिक समाजाबद्दल बोलतो त्यामध्ये एक गोष्ट मात्र दिसते ती म्हणजे सहकार्य. एकमेकांना इथे सहकार्य केलं जातं. स्वयंसेवी संस्था असतात, त्यांची संघटनेची एक रचना असते
आणि सार्वजनिक संवादाद्वारे एक माध्यम निर्माण केलं जातं आणि या माध्यमातून हे प्रयत्न केले जातात की कशा प्रकारे आपण एक चांगला समाज निर्माण करू शकतो. त्यासाठी मायकेल ब्रॅटन यांनी ही संकल्पना दिलेली आहे. अजून एक अर्थ आपण असं करू शकतो की नागरी समाज म्हणजे बिगर सरकारी संस्था आणि संस्थांचा एक प्रकारचे एकत्रित समूह असतो जो नागरिकांच्या आवडी आणि इच्छा प्रकट करत असतो. म्हणजे हा समाज, नागरी समाज म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की इथे जे काही लोकांच्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, हे सर्व आपण इथे पाहू शकतो. एक प्रकारे लोकांची जी आवडीनिवडी असतात किंवा त्यांच्या जे काही इच्छा असतात यांना प्रकट करण्यासाठी किंवा यांना प्रदर्शित करण्यासाठी एक समूह येतो आणि ते आपले विचार एका प्लॅटफॉर्म वरती ठेवतात. तर नागरी समाज म्हणजे सरकारपासून स्वतंत्र असलेल्या समाजातील व्यक्ती आणि संस्था असतात की ज्यावर सरकारचा कोणताही एक प्रकारे म्हणून की पूर्णपणे नियंत्रण नसतं आणि समाज आणि सरकार यांच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म जो उभा केला जातो. एका बाजूला नागरी समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार आहे. तर या दोन्हींच्या मध्ये जी गॅप असते किंवा जी उणीव असते ते इथे नागरी समाज भरून काढत असतो. तर एकंदरीत इथे आपण पाहतो की दोन गोष्टींना जोडण्यासाठी म्हणजे एका बाजूला समाज आणि दुसऱ्या बाजूला सरकार, या दोन गोष्टींना जोडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला जातो की ज्यावरती देवाणघेवाण होऊ शकेल, ज्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करता येऊ शकेल. आणि म्हणून एकंदरीत नागरी समाजाची भूमिका इथे महत्वाची असते. जागतिक बँकेने नागरी समाजाची व्याख्या स्वीकारलेली आहे जी अनेक अग्रगण्य संशोधन केंद्रांनी विकसित केलेली आहे असं दिसतं. सिव्हिल सोसायटी किंवा नागरी समाज हा शब्द सार्वजनिक जीवनात उपस्थिती असलेल्या अशासकीय आणि गैर नफा संस्थांच्या म्हणजेच NGOच्या विस्तृत श्रेणीला सूचित करतो. नैतिक आणि सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक, धार्मिक किंवा परोपकारी विचारांवर आधारित त्यांच्या सदस्यांच्या किंवा इतरांच्या आवडी आणि मूल्ये व्यक्त केले जातात. म्हणजे एकंदरीत नागरी समाज काय करतो तर लोकांची जी इच्छा असते, जे विचार असतात त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो. सामूहिक कृतीच्या सामाजिक हालचाली असतील की ज्या ऑनलाईन किंवा भौतिक असू शकतात ते देखील इथे पाहिले जातात. त्यासोबतच धार्मिक नेते असतील, विश्वास, ज्याला आपण फेथ कम्युनिटी असं देखील म्हणतो, विश्वासावर आधारित काही संस्था असतात, यांची देखील भूमिका इथे महत्वाची असल्याचं पाहायला मिळतं. कामगार संघटना असतात, यांचे देखील प्रतिनिधित्व इथे नागरी समाजामार्फत केलं जातं. जे काय आपण कामगार संघटना पाहतो त्यांचे जे काही हित असतात त्या हितांचं संरक्षण होणं गरजेचं असतं.
आणि त्यासाठी कामगारांची जी बाजू असते ती कामगारांची बाजू इथे लोकप्रतिनिधींच्या द्वारे किंवा एक प्रकारे म्हणून आपण या नागरी समाजाच्या द्वारे पुढे आणले जाते आणि सामाजिक उद्योजक हे सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांसाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरताना पाहायला मिळतात. त्यासोबतच तळागाळातील संघटना आहेत आणि स्थानिक पातळीवरील उपक्रम देखील नागरी समाज पूर्ण करताना पाहायला मिळतो. तर एकंदरीत इथे असं आपण म्हणू शकतो की स्थानिक पातळीवरचे जे कार्यक्रम चालतात, उपक्रम चालतात आणि तळागाळातील जे संघटना आहेत यांचा इथे विचार केला जातो आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य हे देखील नागरी समाजाद्वारे पूर्ण केलं जातं. सहकारी संस्था ज्या सदस्यांच्या मालकीच्या आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रित होत असतात. सहकारी संस्था असतात की जे सदस्यांच्या मालकीच्या असतात आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रित होत असतात. तर एकंदरीत आपण इथे नागरी समाजाची संकल्पना पाहू शकतो आणि त्याची जी भूमिका आहे ते देखील पाहू शकतो. यासोबतच नागरी समाजाची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. तर ही वैशिष्ट्ये आपण पाहू शकतो. यामध्ये राज्याच्या बाहेर ज्या संस्था असतात त्यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. जे राज्य आहेत, राज्याच्या व्यतिरिक्त जे संस्था कार्यरत असतात त्यांचा इथे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये कुटुंब असेल, राज्य असेल आणि बाजारपेठेबाहेरील अनेक संस्थांचा समावेश देखील असतो. तर एकंदरीत अनेक गट एकत्र येतात, अनेक समुदाय एकत्र येतात, बाजारपेठेबाहेर असतील किंवा कुटुंब असतील, हे असे अनेक संस्था असतात की जे नागरी समाज म्हणून उदयास येत असतात. त्यासोबतच असं आपण म्हणू शकतो की नागरी समाज हा पूर्णपणे संघटित असतो. याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा सरकार काही चुकीचे निर्णय घेते किंवा काही चुकीचे कायदे पारित करते, अशा वेळेस हे नागरी समाज जे असतं, हे नागरी समाज पुढे येतो आणि त्यामधून एकंदरीत आपले विचार किंवा लोकांचे जे हित आहे ते हित पुढे ठेवलं जातं. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की हा एक संघटित असा समाज असतो. त्यासोबतच नागरी समाजामध्ये कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही आणि हे पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर नागरी समाजाचा भाग व्हायचा असेल तर तो व्यक्ती त्याचा भाग होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीला त्या नागरी समाजाचा भाग व्हायचा नसेल तरी देखील त्या व्यक्तीला अधिकार प्राप्त झालेले असतात.
तर एकंदरीत हे सर्व काही ऐच्छिकदृष्ट्या चालू असतं, की ज्यामध्ये सरकारचा फारसा काही रोल नसतो किंवा भूमिका नसते आणि कोणत्या प्रकारची जबरदस्ती मात्र नसते. त्यासोबतच ही एक स्वायत्त अशी संस्था देखील आहे. आपण स्वायत्त संस्था असंही म्हणतो, की ज्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप मान्य नसतो. इथे कोणत्याही प्रकारचा जो हस्तक्षेप असतो तो इथे होत नाही. ही नफा कमवणारी एक संस्था सुद्धा नसते. नफा जे काय असेल ते इथून प्राप्त केलं जात नाही किंवा नफा कमवणं हे कोणत्याही नागरी समाजाचा उद्देश मात्र नसतो. हे राज्यासह नागरिकांचे परस्पर संवाद सक्षम करते. अशा प्रकारे प्रशासन प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग सुलभ करत असतो. तर एकंदरीत या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे लोक आणि प्रशासन यांच्यामध्ये एक संवाद व्हावा या दृष्टीने नागरी समाज हा कार्यरत असतो. याची काही अजून अनेक वैशिष्ट्य आहेत. 90च्या दशकात एलपीजी मुळे स्वयंसेवी संस्थांची भूमिका वाढल्याचं पाहायला मिळतं. जसं ज्या प्रकारात नागरी समाज पुढे येताना दिसतो, याचा अर्थ त्याच्या अगोदर सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा एलपीजी मॉडेल आपल्या भारतामध्ये लागू केलेला होता 1991च्या दशकात. त्या वर्षी त्यामध्ये जागतिक बँक आणि IMF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी विकसनशील राष्ट्रांना सहाय्य दिल्याने गैरराज्य कलाकारांसोबत काम करण्याकडे त्यांचा कल दिसून आला आणि स्वयंसेवी संस्थांची संख्या आणि महत्व हे सतत वाढत गेलं. जी काही संस्था असतात त्यांची भूमिका वाढते, त्यांचा महत्व वाढतो आणि एकंदरीत त्यांचा जो कल असतो तो देखील बदलत असताना पाहायला मिळतो. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की खाजगीकरणाकडे जास्त लक्ष दिलं गेलं आणि खाजगीकरणाकडे लक्ष दिल्या गेल्यामुळे स्वयंसेवी संस्थांची देखील उभारणी होऊ लागली. 21व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील नागरी समाजाने माहितीचा अधिकार कायदा, त्याला आपण RTI असं म्हणतो, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, 2005 मध्ये लागू करण्यासाठी एक पुढाकार घेतला होता. तर हे भारतीय नागरी समाज आहे की ज्याने अनेक सुधारणा करण्यासाठी सरकारवरती एक प्रकारचा दबाव निर्माण केलेला दिसतो आणि त्यातून काही सकारात्मक बाबी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोकशाही राज्य चांगले चालवण्यासाठी मजबूत नागरी समाजाची उपस्थिती मात्र आवश्यक असते. जे काही नागरी समाज असेल ते नागरी समाज टिकून ठेवण्यासाठी इथे लोकशाही असणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्येच नागरी समाज हा योग्य रीतीने कार्य करू शकतो. त्यामध्ये पॉलिसी ऍडवायझर म्हणून किंवा पॉलिसी ऍडव्होकेट म्हणून सुद्धा इथे नागरी समाज आपली भूमिका बजावत असतो किंवा पॉलिसी ऍडव्होकेसी ज्याला आपण म्हणतो. जे काही धोरणं बनवायचे असतील त्या धोरणांवरती नागरी समाज आपली भूमिका स्पष्ट करत असतो. नागरी संस्था ही गरिबी निर्मूलन आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सरकारशी धोरणात्मक संवादात गुंतलेली असल्याचं पाहायला मिळतं. या संस्था सरकारला केवळ या क्षेत्रातील धोरणे तयार करण्यातच मदत करतात असे नाही,
तर धोरणांची अंमलबजावणी आणि धोरण निरीक्षण आणि पुनरावलोकन करण्यातही मदत करतात. सेव्ह द चिल्ड्रन इंडिया ही एक NGO आहे जी मुलांच्या हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी कार्यरत असते. जे काही मुलं आहेत किंवा जे काही लहान मुलं आहेत त्यांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं हे नागरी समाज पाहत असतो किंवा त्यांचं कार्य करत असतो, की जेणेकरून जे काही वंचित घटक आहेत किंवा जे काही लहान मुलं असतात त्यांच्या हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी हे नागरी समाज कार्य करत असतो. नागरी समाजाची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरल्याचं पाहायला मिळतं. संरक्षणाची देखील भूमिका ते निभावत असतात. असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स, ज्यांना कायद्याच्या न्यायालयात प्रवेश नाही त्यांना कायदेशीर मदत प्रदान करण्यास मदत करते. म्हणजे आपण असं बऱ्याचदा पाहतो, अनेकदा असं पाहायला मिळतं की काही लोक असे असतात की ज्यांना कायद्याचं ज्ञान नसतं किंवा त्यांची काही चूक नसताना सुद्धा त्यांना अनेकदा कायद्याच्या कचाट्यात पकडलं जातं आणि ते एक प्रकारे विक्टिम म्हणून पुढे येतात. तर अशा लोकांना मदत करण्यासाठी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स ही संस्था पुढे आल्याचं पाहायला मिळतं. सहसा अशा प्रकारचे नागरी संस्था कायदेशीर सेवा सक्षम करतात आणि दडपशाहीच्या वृत्तींपासून नागरिकांचे संरक्षण करतात. पारदर्शकतेचा प्रचार नागरी संस्थांनी RTI कायदा 2005 आणि लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 लागू करण्यास सक्षम केले आहे. तर एकंदरीत RTI कायदा असेल किंवा लोकायुक्त कायदा असेल, लोकपाल कायदा असेल, हे लागू करण्यासाठी नागरी समाजाने महत्वाची भूमिका इथे बजावल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच नागरिक आणि संसाधनांचे एकत्रीकरण म्हणजेच या संस्था विकास आणि कामांमध्ये समुदायांना सामील करून घेतात आणि त्यांची आखणी करतात असं आपण पाहू शकतो. की त्यामध्ये हे अनेक संस्था ज्या असतात अनेक विकासात्मक कामांमध्ये, विकासात्मक कार्यांमध्ये अनेक समुदायांना सामील करून घेतात आणि त्यांची आखणी देखील करतात. हे सरकारला लोकांसाठी अनुकूल नसलेल्या काही धोरणांचा मागोवा घेण्यास मदत करते. त्यांनी सामाजिक किंवा सामुदायिक पायाभूत सुविधा असतात, घरे आहेत, शौचालय बांधणे, पाणी, वीज इत्यादी मूलभूत सेवा पुरवण्यासारखे उपक्रम हाती घेण्यासाठी सामुदायिक संसाधनांचा वापर केला जातो, की जेणेकरून जे काही समाजासाठी उपलब्ध संसाधन आहेत त्याचा योग्य वापर हा केला जाईल. विकासात सक्रिय भागीदार म्हणून आशा किंवा प्रथम सारख्या स्वयंसेवी संस्था देशातील ग्रामीण भागात आणि झोपडपट्ट्यांमधील मुलांना शिक्षण देण्यासाठी सक्रियपणे सहभागी असतात. आपण त्यांना आशा वर्कर्स असं म्हणतो किंवा प्रथम अशी जी संस्था आहे, संघटना आहे, यांच्या मदतीने शिक्षण कशा प्रकारे सक्रिय पद्धतीने देता येऊ शकेल यासाठी प्रयत्न केले जातात.
रुरल हेल्थ केअर फाउंडेशन यासारखी स्वयंसेवी संस्था ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरवत असतात, की ज्यामध्ये रुरल हेल्थ केअर फाउंडेशन आहे, त्यासोबतच स्वयंसेवी अनेक संस्था असतात जे ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा हे पुरवत असतात. आता आपण पाहूयात की नागरी समाज ज्याला म्हणतो आपण, सिव्हिल सोसायटी, या समोरील कोणते प्रश्न आहेत, कोणकोणते प्रश्न असे आहेत की जे नागरी समाजासमोर उभे राहतात. पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडे आर्थिक स्त्रोतांचा अभाव असतो. जे आर्थिक स्त्रोत असतात त्यांचा अभाव इथे आपल्याला पाहायला मिळतो. बहुतेक नागरी संस्थांकडे त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतो, कारण ते ज्या लोकांना सेवा देतात त्यांच्याकडे पैसे देण्याची क्षमता नसते. आपण बऱ्याचदा पाहतो की जे मागासवर्ग आहे किंवा अत्याचारग्रस्त लोक असतात, अशा लोकांना मदत करण्यासाठी नागरी समाज पुढे येतो, परंतु त्या व्यक्तींच्याकडून आपण कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ हे घेऊ शकत नाही किंवा त्याची अपेक्षाही नसते. आणि त्यामुळे या नागरी समाजासमोर हा प्रश्न उभा राहतो की आर्थिक स्त्रोत कुठून उभे करावे. कारण आपण अनेकदा पाहतो की कोणत्याही गोष्टी करण्यासाठी आर्थिक मदत गरजेची असते, म्हणून ते सरकारी किंवा गैरसरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी मिळवण्यावर अवलंबून असतो. जे काही सरकारी किंवा गैरसरकारी संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, यांच्याकडून निधी मिळवण्यावरती या नागरी समाजाचा कल असल्याचं पाहायला मिळतं. आता आंतरराष्ट्रीय निधीमध्ये एकाच वेळी कपात केल्याने सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ज्याला म्हणतो आपण सिव्हिल सोसायटीच्या आर्थिक अपुरेपणाची समस्या ही सतत वाढत गेल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच अपुरा व्यावसायिक आणि प्रशिक्षण कर्मचारी ही देखील एक मोठी अडचण आहे. स्वयंसेवी क्षेत्रात व्यावसायिक आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवते, कारण हे सभासद जेव्हा सदस्य बनतात त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलेलं नसतं. त्यामुळे इथे अशा लोकांची कमतरता असल्याचं जाणवतं. बहुतांश कर्मचारी हे अकुशल असतात. कर्मचारी जे असतात अनेकदा अकुशल असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच त्यांचा जो पगार असतो हा देखील पुरेसा नसतो. त्याचं जे वेतन असतं हे देखील खूप कमी प्रमाणात मिळत असतं. व्यावसायिकदृष्ट्या पात्र आणि प्रशिक्षित व्यक्तींना मागासलेल्या आणि अविकसित प्रदेशापेक्षा उच्च प्रोफाईल किंवा ज्याला म्हणतो आपण शहरांमध्ये आकर्षण असतं आणि कार्यालयांमध्ये काम करण्यास प्राधान्य दिलं जातं आणि त्यामध्येच त्यांचा कल असतो. तर एकंदरीत इथे त्यांच्यामध्ये जे गुण असणं अपेक्षित आहे किंवा कला असणं, कुशलता असणं अपेक्षित आहे ते मात्र नसल्याचं पाहायला मिळतं किंवा त्याचा अभाव जाणवतो. त्यासोबतच उत्तरदायित्वाचे काही मुद्दे असतात. सिव्हिल सोसायटीला
त्रासदायक समस्यापैकी एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कार्यात आणि कामात जबाबदारीची समस्या असते. म्हणजे तिथे अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, त्याचा देखील काही प्रमाणात अभाव जाणवतो. त्यामध्ये उत्तरदायित्व आणि पारदर्शकता, विशेषतः आर्थिक बाबींमध्ये अभाव दिसून येतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही प्रमाणात जे NGOs आहेत ते आपलं रेकॉर्ड मेंटेन करतात, किंवा जे स्वयंसेवी संस्था असतात ते आपले कागदपत्र योग्य पद्धतीने हाताळतात, परंतु नागरी समाजामध्ये काही प्रमाणात याची कमतरता जाणवते, विशेषतः आर्थिक बाबींमध्ये याचा अभाव दिसून येतो. या संस्थांकडून निधीचा गैरवापर होण्याच्या घटना वाढत असतात. जो काही निधी दिला गेलेला असतो त्याचा गैरवापर होण्याची शक्यता इथे दाखवण्यात येत असते. 2017 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुमारे 30 लाख NGOचे ऑडिट करण्यास सांगितले होते. भारतामध्ये जे स्वयंसेवी संस्था आहेत किंवा NGO आहेत त्या 30 लाख NGOचे ऑडिट करण्यास सांगण्यात आलं होतं. आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मिळालेल्या पैशातून केलेल्या खर्चाचा हिशोब न दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. पण अनेकदा पाहतो की NGOजना किंवा स्वयंसेवी संस्थांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत असतात, परंतु त्याचा कोणताही रेकॉर्ड न ठेवता किंवा कोणताही कागदपत्री अहवाल न सांभाळता या गोष्टी झाल्याचं पाहायला मिळतं, किंवा हा पैसा खर्च झाल्याचं पाहायला मिळतो. त्यासोबतच सरकार सोबत नागरी समाजाच्या भागीदारीमुळे अनेक कल्याणकारी आणि विकासात्मक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यास मदत झाल्याचं पाहायला मिळतं. विविध राष्ट्रीय स्तरावरील धोरण तयार करण्यात सिव्हिल सोसायटी देखील यशस्वीरित्या सरकारसोबत सहभागी झालेले आहे. परंतु तरी सरकार आणि नागरी संस्था यांच्यामध्ये हा संवाद अनेकदा वेगळ्या मार्गाने जाताना पाहायला मिळतो. नोकरशाहीने आणि जडत्वाने ढगाळ झालेला दिसतो. त्यामुळे हा जो अंतर आहे तो अंतर दिवसेंदिवस वाढलेलं पाहायला मिळतं, किंवा हे वाढत गेलेलं आहे. आतापर्यंत जे आपण पाहिलं हे नागरी समाजासमोरील प्रश्न होते, किंवा नागरी समाज म्हणजे काय असतो, अशा प्रकारची रचना असते, त्याची भूमिका काय असते, वैशिष्ट्ये काय आहेत, त्यासमोरील प्रश्न काय आहेत, याची आपण चर्चा केलेली आहे. आता जो आपण पुढचा भाग घेणार आहोत तो म्हणजे नियामक आयोग, किंवा ज्याला आपण रेग्युलेटरी कमिशन्स असं म्हणतो. आज आपण अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्वच क्षेत्रात सार्वजनिक खासगी भागीदारी पाहतो. जेव्हा भांडवलशाही उदयास येते त्यावेळेस हे साहजिक आहे किंवा अपेक्षित आहे की इथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप उदयास येईल, की ज्यामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्र देखील आपली भूमिका बजावत असतो. आर्थिक आणि कुशल मनुष्यबळाची गरज असल्याने हे कार्य इथे केलं जात असतं, की जेणेकरून कुशल मनुष्यबळ हे सरकारी कार्यांमध्ये येऊ शकेल. सरकार आता नागरिकांना अनुकूल बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे आणि खासगी क्षेत्रांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या कामगिरीचे आणि गुणवत्तेचे
प्रभावीपणे नियमन करण्यासाठी सुधारणांचाही समावेश केला जातो. त्यासोबतच उदारीकरणाची जी भूमिका सुरुवात झाली त्यासोबतच उदारीकरणासोबतच खाजगीकरण आणि जागतिकीकरण यामुळे खाजगी कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. सुरुवातीला आपण म्हणू शकतो की 1991च्या अगोदर सरकारी अधिकारी सर्व ठिकाणी आपली भूमिका बजावत होते, परंतु 1991 नंतर उदारीकरणास सुरुवात झाली, खाजगीकरण केलं गेलं आणि जागतिकीकरण देखील केलं गेलं. आणि याचाच एक भाग म्हणून खाजगी कंपन्या या मोठ्या प्रमाणात उदयास आल्या. त्यामध्ये आपण बघतो की दूरसंचार असेल, टेलिकॉम सेक्टर, त्यासोबतच वीज जे निर्माण केली जाते त्याचं वितरण करण्यासाठी देखील अनेक खाजगी कंपन्या पुढे आल्या. त्यासोबतच जी पेन्शनची भूमिका असते, पेन्शनची सेवा असते, अन्न असेल, महामार्गाचे बांधकाम असतील, त्यासोबतच टोल रस्ते असतील इत्यादी खाजगी कामांच्या साठी आपल्याला या कंपन्या किंवा जे खाजगी कंपनी असेल ती पुढे येताना पाहायला मिळतं. आणि हे होत असताना मग असा प्रश्न येतो की जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर कंपन्या उदयास येत असतील तर या कंपन्यांच्या वरती नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे. आणि जर ते नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी एक नियामक बोर्ड किंवा नियामक आयोग असणं गरजेचं आहे. तर नियमन म्हणजे कायद्याची ताकद असलेल्या सरकारच्या कार्यकारी प्राधिकरण किंवा नियामक एजन्सीद्वारे जारी केलेल्या हे एक प्रकारचे आदेश आहेत असं आपण म्हणू शकतो. नियमन हा काही नियम किंवा नियमांच्या परिणामासह खाजगी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि इच्छित दिशेने देखरेख करण्याचा हा एक प्रयत्न असतो की जेणेकरून जे काही खाजगी कंपन्या उभारल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामध्येच एक जे नियामक प्राधिकरण आहे ते म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण. तर हा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण इथे आपली भूमिका बजावत असतो. 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे राष्ट्रीय दूरसंचार धोरण 1994 तयार करण्यात आले की ज्यामुळे अखेरीस 1997 मध्ये एक स्वतंत्र नियामक प्राधिकरण म्हणून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे TRAI ज्याला आपण टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं म्हणतो याची स्थापना केली गेली. यानंतर नवीन दूरसंचार धोरण 1999 मध्ये आले ज्यामध्ये धोरणाने ट्रायला दूरसंचार समस्यांचे नियमन करण्यासाठी अधिक अधिकार दिले. BSNL ची निर्मिती भारतीय बाजारपेठांमध्ये इंटरनेटची सुरुवात झाल्यानंतर झालेली आहे. सुरुवातीला BSNL ची निर्मिती केली गेली, त्यानंतर अनेक खाजगी कंपन्या हे भारतामध्ये उदयास आले. तर या सर्वांना नियंत्रित करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. तर सेवा प्रदाता होण्यासाठी किंवा एक सेवा जे काही देत आहेत त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी ट्रायची निर्मिती केली गेली. आणि ट्रायचं हे कार्य असेल की ते पाहतील प्रत्येक कंपनी योग्य पद्धतीने कार्य करत आहे किंवा नाही, जे नियम घालून दिलेले असतील त्या नियमानुसार अटीनुसार कार्य होत आहे किंवा नाही हे पाहण्याचं कार्य इथे ट्राय मार्फत केलं जाईल. त्यासोबतच गुणवत्तेचे मानक ठेवते आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेवा प्रदात्यांद्वारे त्यांचा समावेश सुनिश्चित केला जातो. त्यासोबतच
काही अटी व शर्तींचे पालन केले गेले नाही तर त्याबद्दल किंवा त्या चुकीच्या वर्तनाबद्दल त्या कंपनीचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो. पुढे मग हे तंत्रज्ञान स्पेक्ट्रम वगैरे या गोष्टी जेव्हा आल्या त्यानंतर दूरसंचार क्षेत्रातील वाढ सुलभ करण्यासाठी सेवा प्रदात्यांद्वारे वापरले जात असतात. हे क्षेत्रातील स्पर्धा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी उपकरणांची तपासणी आणि चाचणी घेत असतो. त्यासोबतच वेगवेगळ्या सेवा प्रदात्यामधील परस्पर संबंधाच्या अटी आणि शर्तींचे निराकरण करत असते आणि तांत्रिक सुसंगतता, प्रभावी कनेक्टिव्हिटी आणि सक्षम किंवा पारदर्शकपणे सक्षम करण्यासाठी याची भूमिका महत्वाची आहे. त्यासोबतच जे काही रेकॉर्ड ठेवण्याचं कार्य असेल, रेकॉर्ड मेंटेन करणं जे कार्य असतं ते इथे ट्राय मार्फत केलं जातं. हे वेगवेगळ्या सेवा प्रदात्यांमधील कमाईच्या व्यवस्थेचे नियमन करते आणि यातूनच मग एक प्रकारे सर्वांसाठी काही नियम व अटी लागू असतात. याचं मुख्य कार्य म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जी सेवा दिली जाते खासगी कंपन्यांच्या द्वारे, तर त्या सेवेवरती परिणाम होऊ नये आणि त्या सेवेची गुणवत्ता दिवसांदिवस वाढावी या उद्देशाने या ट्रायची निर्मिती केलेली आहे की जेणेकरून कोणीही चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणार नाही आणि सेवेची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मात्र सतत कार्यरत राहील, सतत वाढत राहील. तर ही गुणवत्ता नेहमी वाढत राहते. त्यासोबतच ग्राहकांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. जे काही चुकीच्या गोष्टी या कंपन्यांच्या मार्फत केले जातील त्यांच्या विरुद्ध ग्राहक ट्रायकडे तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीचं निवारण करण्याचं कार्य ते ट्राय मार्फत केलं जातं. त्यासोबतच टेरिफ किंवा ज्याला आपण दर नियमन म्हणतो, म्हणजे जे काही दर कंपन्यांच्या मार्फत लागू केले जातात ते दर सुनिश्चित करणं गरजेचं आहे. जे काही रेट्स या कंपन्या लावत असतात ते रेट्स योग्य आहेत की नाही हे पाहण्याचं कार्य देखील ट्रायचं आहे. आणि जर कोणी मनमानी पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा कंपन्यांच्या वरती कारवाई देखील करण्याचे अधिकार ट्रायकडे असतात. त्यासोबतच जो पुढचा प्राधिकरण आहे किंवा आयोग आहे ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी जवळपास 1999 मध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तरतूद करणारा ओएसिस म्हणजेच ओल्ड एज सोशल अँड इन्कम सिक्युरिटीज हा प्रकल्प सुरू केला. आपण पाहतो की तरुण वयात लोक काम करत असतात आणि त्यातून त्यांना त्याचा मोबदला मिळत असतो, परंतु एक वय झाल्यानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ओल्ड एज सोशल अँड इन्कम सिक्युरिटीज हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आणि ओएसिसच्या शिफारसींनी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची नवी योजना देखील सुरू केलेली होती की ज्यामध्ये जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते जर एखादं कार्य करण्यास सक्षम नसतील किंवा एक पर्टिक्युलर एज नंतर आपण म्हणूया तसं की एक वय मर्यादा झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी इथे सरकारमार्फत पेन्शन फंड लागू केलं जातं की जेणेकरून सर्व ज्येष्ठ नागरिक या पेन्शनची सुविधा घेऊ शकतील.
त्यानंतर भारतातील पेन्शन क्षेत्राचा प्रचार हा होत गेला, विकास होत गेला आणि ते करण्यासाठी पुन्हा नियमन करण्याची आवश्यकता होती आणि म्हणूनच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसंच राज्य सरकारांचे कर्मचारी आणि खासगी संस्था त्यासोबतच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देखील याचं सदस्यत्व घेतलेलं आहे. प्राधिकरण हे NPS चे नियमन करणार होते किंवा ज्याला आपण नॅशनल पेमेंट सिस्टम किंवा स्कीम असं देखील म्हणतो. तर हे नियमन करण्यासाठी या ऑथॉरिटीचे म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास आयोगाची निर्मिती करण्यात आली होती आणि त्यापुढील जो प्राधिकरण आहे तो म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. हा देखील एक महत्वाचा प्राधिकरण आहे की जो अन्न प्रशासनावरती लक्ष ठेवतो आणि लोकांपर्यंत जे अन्न पुरवलं जातं त्या अन्नाच्या क्वालिटीवरती किंवा गुणवत्तेवरती लक्ष ठेवून असतो आणि चांगल्या गुणवत्तेचं अन्न लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्नशील असतो. समाजातील खाद्यपदार्थांच्या अभिसरणावर लक्ष ठेवण्यासाठी काही मानके असतात, ते मानक लावले गेले आणि मार्गदर्शक तत्वे स्थापित करणं ही नितांत गरज असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे जर लोकांपर्यंत योग्य अन्न पोहोचवायचं असेल तर त्यासाठी देखील नियमन करणं आवश्यक होतं आणि म्हणून हे लक्षात घेऊन सरकारने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा बनवला. त्यानंतर फळ उत्पादने ऑर्डर असेल 1955 चा ऍक्ट असेल, मीट फूड प्रॉडक्ट्स 1973 मध्ये आला. त्यासोबतच व्हेजिटेबल ऑइल प्रॉडक्ट्स कंट्रोल ऑर्डर हे 1974 मध्ये आणि शेवटी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स ऑर्डर 1992 मध्ये. तर अशा अनेक प्राधिकरण किंवा ज्याला म्हणून आपण एक प्रकारे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी संस्था उभारण्यात आले, काही कायदे बनवण्यात आले आणि त्यातून मग एक प्रकारे योग्य प्रकारचं अन्न लोकांपर्यंत पोहोचू शकेल याची खात्री केली गेली. आणि त्यानंतर अगोदरचे कायदे रद्द करून अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 हा जारी करण्यात आला आणि त्यातून मग एका अर्थाने एक संपूर्ण देशासाठी एक कायदा निर्माण केला गेला. हा कायदा अन्न सुरक्षा आणि मानकांशी संबंधित सर्व बाबींसाठी एकच प्राधिकरण प्रस्थापित करतो, ज्याला आपण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण किंवा FSSAI, त्याला आपण 2006 ची स्वायत्त संस्था तयार करते की जे कायद्यांच्या तरतुदींची अंमलबजावणी देखील करत असते. तर एकंदरीत आपण सर्व नियामक पाहिलेले आहेत किंवा जे आयोग आहेत ते पाहिलेलं आहे आणि आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.